व्यसनमुक्ती ह्या विषयावरती बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम आभार मानतो. व्यसन म्हणजे काय? एखादी कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाली, मर्यादेच्या बाहेर गेली तर व्यसनामध्ये रूपांतर होतं. व्यसन म्हणजे की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो फक्त दारू. WHO च्या सर्वेनुसार 67.70% लोक व्यसनी आहेत. त्याच्यामध्ये तंबाखू, गुटखा, मावा, गांजा, सिगारेट, दारूवाली, चरस, अफू, व्हाईटनर आला, त्याचबरोबर पेट्रोल आलं, स्नेक बाईट आली, ब्राऊन शुगर आली, अशी बरीच व्यसनं आहेत. आणि या व्यसनांच्यामुळं प्रत्येक व्यसनामुळे शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होत असतात. त्याच्यामुळं लोकांच्या पूर्ण आयुष्याची उद्ध्वस्त होत असते. हे आता असं सरांनी आपल्याला कवितेच्या माध्यमातून सांगितली, थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. आता तंबाखूचं व्यसन, लोक काय म्हणतात की व्यसन म्हणजे की दारू, आणि मी दारू पीत नाही, फक्त तंबाखू खातो, अशीच लोकांची मानसिकता असते. पण एखाद्या हार्टच्या डॉक्टरला तुम्ही जाऊन विचारले किंवा हार्टच्या दवाखान्यात जर गेला तुम्ही, तर सर्वप्रथम हार्टचे डॉक्टर सांगतात की तंबाखूजन्य पदार्थ कुठलं व्यसन असेल, त्याच्यामध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट, तर ते पहिले बंद करा. तर त्याच्या माध्यमातून निकोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळं हृदयाला त्याचं ब्लॉकेजचे प्रमाण जास्त असतं. म्हणजे दारू पिणाऱ्यापेक्षा तंबाखूचं व्यसन किंवा तंबाखूजन्य पदार्थाचं व्यसन शरीराला घातक असतं. मग तुम्ही म्हणाल मी दारू पीत नाही किंवा दारू पिणार म्हणा की मी तंबाखू खात नाही, बरं असं नाही. प्रत्येक व्यसनाचा प्रत्येक शरीरावरती वेगवेगळे परिणाम होत असतात. तर तंबाखूच्या माध्यमातून तोंडाचा कॅन्सर होतो, तापाचा कॅन्सर होतो, घशाचा कॅन्सर होतो, अन्ननलिकेचा कॅन्सर होतो, लिव्हरचा कॅन्सर होतो. हे सगळं बाहेर असून देखील आपण तंबाखू खात असतो. आपण म्हणजे सर्वसामान्य करतो, हे आपल्याला समजत नाही. उदाहरण घ्या, आपले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर पाटील यांना पण व्यसन होतं तंबाखूचं. आणि मीटिंग चालायची, काम चालायचं, त्यांना उठता येत नव्हतं, बाहेर जाता येत नव्हतं. तंबाखू तोंडामध्ये झाल्यामुळे त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला, ते आपल्याला सोडून गेले. ही अशी जीवन उदाहरणं आपल्या समोर आहे. कितपत व्यसन करायचं हे आपण स्वतःने ज्याचं ठरवलं पाहिजे. आज इंडियन सायकोलॉजी काय म्हणते, जागृतीवर एक आपण बघायचं. आज गायच्या तंबाखूची पुढीचा विषय जर बघितला तर त्याच्यावरती छोटंसं तंबाखूमुळे कर्करोग होतो असा एक वैज्ञानिक विषय होता. पण याचिकाकर्त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केली की बाबा ह्या तंबाखूच्या पुढीवरती वैज्ञानिक विचारात चर्चा पाहिजे, त्याच्यामुळे लोकांच्या अवेअरनेस तयार होईल, लोक त्याच्यापासून परावृत्त होतील व्यसन होण्यासाठी, आणि लोकांना त्याचं गांभीर्य कळलं. म्हणून त्यांनी याचिकाकर्त्यांनी ते कोर्टामध्ये याचिका दाखल केली. त्या याचिकाकर्त्यांचा सरकार निकाल लागला आणि त्या तंबाखूच्या पुढीवरती जवळपास पूर्ण मोठं असं चित्र छापण्यात आलं. आणि वैशिष्ट्य असं आहे की त्या कंपनीला सुद्धा अजून कळलेलं नाही की हा निकाल लागला आणि तंबाखूच्या पुढीवरती वैज्ञानिक विषयाचं चित्र मोठं लावलं, त्यावेळेपासून त्यांचा 40% सेल वाढला. हे वैशिष्ट्य दुर्दैव आहे. कारण का अशा पद्धतीने लोक व्यसन सोडायसाठी प्रयत्न करतात, पण लोक त्याचा चुकीचा अर्थ घेतात. गुटख्याच्या माध्यमातून गुटखा खातात, आपल्या शरीरामध्ये रोज 1.5 किलो डाळ तयार होऊ लागते. आणि ती आपली जी डाळ आहे ती आपल्या लिव्हरचं औषध असतं, टॉनिक असतं. ती पोटामध्ये जाऊन ते आपल्या लिव्हरला चांगलं काम करायचं काम करतं, पचनाची व्यवस्था चांगली करण्याचं काम करतं. पण आपण गुटखा खातो, तंबाखू खातो, याच्या माध्यमातून काय होतं, ते थुंकण्याचं काम करतो. आणि ते थुंकल्यामुळे आपली लिव्हर ड्राय होते, लिव्हरचे प्रॉब्लेम चालू होतात, अन्ननलिका कॅन्सर चालू होतात. म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारचे आजार तयार होतात. आणि आता सर्वात मोठा विषय म्हणजे दारू हा व्यसन कसा आहे की इतर व्यसनाचे लोक कसे असतात, तंबाखू कुठं खायचे, गुटखा कुठं खायचा, सिगरेट कुठं ओढायचं, हे लोकांना मानसिकता असते. पुन्हा सर्व मला व्यसन करायची याची मानसिकता असते. पण दारू एकदा पिला की दारू पितो तो व्यक्ती त्रास देतो इतर लोकांना. अशा पद्धतीची जी अवस्था होती पूर्णपणे राक्षसी वृत्ती त्याची होते. आणि ह्या राक्षसी वृत्तीमुळे त्याचं पूर्णपणे मानसिकता ढासळत जाते. घरामध्ये त्याचं स्वास्थ्य नसतं, शरीरामध्ये त्याच्या पूर्णपणे शरीर खालावत जातं. त्या दारूमुळे सगळं कुटुंब उद्ध्वस्त होतात. दारूमुळे घटस्फोट दारू अशा सर्व गोष्टी चालू होतात. लिव्हरचे प्रॉब्लेम चालू होतात. लिव्हरमध्ये एकदा पाणी झालं की परत त्याला दुसरा पर्याय काय असतो. त्याचबरोबर तुमचे पॅनक्रियाचे प्रॉब्लेम चालू होतात, शरीराचे सगळे व्याधी चालू होतात, तो कमजोर होतो, मेंदूचे सगळे प्रॉब्लेम होतात. अशा पद्धतीने सगळे आजार चालू होतात. हे कसं होतं, सुरुवातीला याच्यामध्ये सुरुवात केली जाते,
बडबडत जातो आणि त्याच्या मागे मग त्याला काही समजत नाही की आपण कुठल्या चालू गेलो. मग तो समाजात टाकाऊ गोष्टी ठिकाणी तो माणूस अडकून जातो. अशा पद्धतीनं मुलांच्या संस्कार चुकीच्या पद्धतीने होतात. घरामध्ये कौटुंबिक त्याचं जीवन उद्ध्वस्त झालेलं असतं. ज्यांचे लग्न व्हायचे त्याचे लग्न होत नाही, ज्याची लग्न झालेली ते जाऊन लग्न मोडली जातात. जवळपास घटस्फोटाची असेल तर की कोर्टामध्ये केसेस चालू आहे. अशा पद्धतीने दारूमुळे किंवा व्यसनामुळे सर्व उद्ध्वस्त होत चाललेला आहे. ही आमची संस्था काम करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून काम केलं. मग प्रबोधनाच्या माध्यमातून काम करत असताना असं लक्षात आलं की एखाद्या व्यक्तीला खरोखर व्यसनातून बाहेर काढायचं असेल तर त्याला काहीतरी शास्त्रीय जोड पाहिजे म्हणून किंवा आमचा BRK नावाचा स्प्रे आम्ही संस्थेला आणला. त्याच्या माध्यमातून तंबाखू, गुटखा, मावा, गांजा, सिगारेट ज्याची व्यक्ती व्यसन करते किंवा व्यसन का करते तर व्यसन करायची इच्छा होते आणि व्यसन केल्यानंतर बरं वाटतं. व्यसन करावंसं वाटतं आणि केल्यानंतर बरं वाटतं. या दोन कारणांनी व्यक्ती व्यसन करते. ह्या लोकांसाठी त्यातून बाहेर पडण्यासाठी आमच्या संस्थेने मदत केली. त्या स्प्रेच्या माध्यमातून लाखो लोक त्याच्यातून बाहेर पडले. आता हा झाला तंबाखू, गुटखा, मावा, गांजा, सिगारेट ह्या व्यक्तीसाठी, ह्या व्यसन करणाऱ्या व्यक्तीसाठी झाला. पण दारू पिणारा त्यांच्यासाठी काय? कारण का दारू पिऊन तुम्हाला माहिती आहे बलात्कार, तुमचे पूर्ण गुन्हे, त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट आले, बलात्कार आले, घटस्फोट आले, अजून बऱ्याच गोष्टी आल्या. आज तुमच्या पोलीस प्रशासनाचा 80% वेळ हा व्यसनामुळे घडलेल्या गुन्ह्यावरती शोध करण्यात जातो किंवा त्याच्यामध्ये वेळ जातो. आज तुम्ही बघा की बऱ्याच ठिकाणी गेलो तर या व्यसनामुळे किती तुमच्या पोलीस स्टेशनला असू दे किंवा तुमच्या ठिकाणी 80% लोक ह्याच केसेस असतात. तर अशा माध्यमातून अशा लोकांना एक व्यक्ती घरादारासाठी विवाह झालेला असतो, गल्लीसाठी विवाह झालेला असतो. मग ह्या व्यक्तीला बरोबर त्यातून बाहेर काढायचं म्हटलं तर त्याला कुठेतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्याला तशी काहीतरी सिस्टम पाहिजे. त्यासाठी आम्ही आमच्या संस्थेने विचार केला की बाबा ज्या व्यक्तीचं व्यसन करण्याची इच्छा त्याच्यासाठी हा विषय आहे. पण ज्या लोकांची इच्छा नाही पण घरच्यांची इच्छा आहे, समाजात तो व्यक्ती त्रासदायक आहे, अशा व्यक्तीसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. पण त्यासाठी म्हणून निवासी केंद्राची गरज असते. त्याच्यामध्ये सर्व डॉक्टर्स असतात, तिथे सगळ्या सुविधा असतात, तिथे सर्व औषधोपचार केला जातो आणि ह्याच्यामधून त्याला बाहेर काढला जातो. ह्या गोष्टीची आम्हाला गरज भासली म्हणून आम्ही गडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची झालेली शेवटची भेट या दोन राजांच्या विचाराला प्रेरित होऊन, कारण हे जगाच्या पाठीवरती दोन राजे असे एकमेव होते की व्यसनापासून लांब होते. त्या राजांच्या विचाराला प्रेरित होऊन आपण केंद्राचं नाव शिवशंभू ठेवलं. निदान ह्या दोन राजांच्या नावाला लाजून लोक व्यसनापासून लांब जातील हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि आज आपण वारणानगर येथे शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्र आपण स्थापन आहे. 2015 पासून चांगल्या पद्धतीने काम केलं जातं. आता या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पेशंट ऍडमिट करायचा का आणि कशा पद्धतीने केला जातो किंवा त्या व्यक्तीची काय अवस्था होते हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. व्यसन हे एन्जॉयमेंटमध्ये सुरुवात झालेली असते. कधी तर मित्रांच्या संगतीनं 6 महिन्यानंतर तर पार्टी करून गेट टुगेदर असतं. 6 महिन्याचं व्यसन येतं महिन्यावरती, महिन्याचं आठवड्यावरती, आठवड्याचं दिवसावरती, कधी बिअरचं इंग्लिशचं देशीचं गावठी, मग तंबाखू, गुटखा, मावा, गांजा, सिगारेट याच्यामध्ये सर्व प्रकारे PhD करतात. आणि ह्या व्यसनामुळे त्याच्या मेंदूवरती परिणाम होतो. आणि मेंदूवरती परिणाम झाला तर त्या व्यक्तीला माहित असतं की ह्या व्यसनामुळे माझी मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक सर्व हानी झालेली आहे. मला याच्यामधून बाहेर पडायचं आहे. ही त्याची इच्छा असते तरी सुद्धा त्याला त्याच्यामधून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे व्यसन सोडायचं म्हणलं की त्या व्यक्तीला त्रास होतो. मग त्याचा आम खर्च कापलं जातं, अस्वस्थ होतं, पेशंट होतं, कामात लक्ष लागत नाही, बडबड वाढते, शिवीगाळ होते, जेवत नाही, झोप लागत नाही, झोपायचा प्रयत्न केला त्याला वाईट स्वप्न पडतात, वाईट चित्र दिसतात, कानामध्ये आवाज ऐकू येतात, भास होतात, आत्महत्येचे विचार होतात. हे सगळं त्या व्यक्तीला त्रास होतो. म्हणजे व्यसनामुळे त्याच्या शरीरावरती, मेंदूवरती परिणाम झाल्यामुळे या सर्व गोष्टी त्याला फेस करावं लागतं. आणि ही गोष्ट तो आपल्याला सांगू शकत नाही किंवा आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही. कारण याला विश्वास येतो म्हणतात मेडिकल भाषेमध्ये, त्याला ते ऍडमिट करून त्याच्यामध्ये विचार करून त्याला त्याच्यामधून बाहेर काढावं लागतं. तर अशा ठिकाणी अशा व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ऍडमिट करावं लागतं. आज 4थी 5वीच्या मुलांच्या बॅगेमध्ये सुद्धा गांजा सापडायला लागला. तुम्हाला माहिती आहे आज पोलीस प्रशासनाकडून फार मोठी समस्या उभारलेली आहे की आज शाळेमध्ये गांजा, सिगारेट असे लोक व्यसन करतात. तशा व्यसनमुक्ती आमच्या संघटना आहे, तशा व्यसन लावणाऱ्या पण संघटना आहे, ते हिरण आहे, हे आपण मान्य करायला पाहिजे. जसं जगाच्या पाठीवरती भारत हा लोकसंख्येने देश 1 नंबर आहे, तर
म्हणजे एखाद्या टार्गेट मुलाला टार्गेट करायचं, त्या मुलाला टार्गेट करून त्याला हवं सगळं द्यायचं, त्याला आपलंच करायचं, व्यसनामध्ये पडायचं आणि एक मुलगा आला की शाळा त्याची सर्व ज्ञान घेते. अशा माध्यमातून तरुण पिढी बर्बाद होत चालली आहे. आता गांजाचं व्यसन हा सर्वात कमी वेळेमध्ये उपलब्ध होणारा व्यसन आहे, कमी खर्चामध्ये उपलब्ध होणारा व्यसन आहे. आणि हा गांजाचं व्यसन लावत असताना त्याला एक आध्यात्मिक आमिष लावलं जातं. आध्यात्मिक आमिष काय लावलं जातं की हे व्यसन जर चुकीचं असतं तर स्वामी समर्थांनी ओढलं नसतं, गजानन महाराजांनी गांजा ओढला नसता, शंकर महाराजांनी गांजा ओढला नसता. म्हणजे अशा सर्व महाराजांचं उदाहरण दिलं जातं. मग हे शास्त्री मुलांना पडतं की बाबा हा खरोखर काहीतरी देवाचा प्रसाद आहे आणि हे चुकीचं असतं तर ह्या महाराजांना ओढलं नसतं. गांजा हा पूर्णपणे मेंदू डॅमेज करतो. मेंदू डॅमेज केल्यानंतर पूर्णपणे पुरुषाचं नपुसक बनवतो. तर हे त्याच्या पाठीमागचा विषय आहे. मग महाराज लोकांनी गांजा का ओढला तर त्याच्याविषयी एक देवाचं दैवत होतं आणि लहान मुलीपासून वयोवृद्ध महिला त्या त्याच्यावर दर्शनाला यायच्या आणि एखाद्या महिलेकडे बघून माझी काम वासना जागृत होऊ नये, काम वासना जर जागृत झाली तर माझा असणारा देवत्व निघून जाईल असं त्यांना वाटत होतं. म्हणून तिने स्वतःला गांजा ओढून स्वतःला नपुसक बनवलं. हे त्याच्या पाठीमागे सायंटिफिक कारण हे लोकांना समजत आहे. अशा माध्यमातून पूर्णपणे तरुण पिढी बर्बाद करायचं काम करतात. हे असा सगळा विषय आहे. त्यामुळे अशा लोकांना आज बघायला गेलं तर आपल्या व्यसनमुक्ती करण्यामध्ये 13 वर्षाचा, 14 वर्षाचा, 15 वर्षाचा, 30 वर्षाच्या आतले सर्वात जास्त 80% लोक आढळले असतात. आणि आता आहे भारताच्या कानाकोपऱ्यात आता आपल्याला लोक आढळले आहेत. त्याच्यामध्ये गुजरातचे आहे, आपल्या भारताचे आहे, हैदराबादचे आहे, कर्नाटकचे आहे. तर ह्या लोकांना व्यसनमुक्ती करण्यामध्ये सुरुवातीला आणलं की त्यांच्यावरती सुरुवातीला रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. रक्ताच्या चाचण्या केल्यानंतर बाबा आपल्याला समजून येतं त्याच्या लिव्हरला किती त्रास झालेला आहे, त्याच्या पॅनक्रियाला किती त्रास झालेला आहे, त्याच्या मेंदूवरती किती परिणाम झालेला आहे, त्याचा प्लेटलेट काउंट किती कमी झालेला आहे. मी प्रायमरी लेवलला जे टेस्ट करावं लागतं ते आम्ही टेस्ट करतो. दारूमुळे या व्यसनामुळे झालेल्या मेंदूवरती परिणाम असतो. त्यासाठी सायकॅट्रिक डॉक्टरची गरज असते. ते सायकॅट्रिक डॉक्टर तिथे अवेलेबल असतात आणि हे व्यसन सोडल्यानंतर अचानक सोडल्यानंतर ही लोक खुलासा करत असतात. खुलासा केली त्यांना पूर्णपणे वर्तमान काळाचं काही मांडायला नसतं. पूर्णपणे वर्तमान काळामध्ये भूतकाळात आलेले असतात. त्यांना काही समजत नसतं. संघास कुठं करायची, नवी कुठं करायची, ते स्वतःला संपवून घेण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्याला संपवण्याचा प्रयत्न करतात. खोटशी वृत्ती असते. अशा केसमध्ये 2-3 पेशंट माझ्यावर स्वतःवर हल्ला देखील केलेला आहे. म्हणजे काच फोडून माझ्यावरती काचा देखील मारलेले आहे. अशा प्रकारे हल्ले सुद्धा आम्ही सहन केलेले आहे. बाहेर गेल्यानंतर सुद्धा त्या लोकांनी आमच्यावर हल्ले केलेले आहे. म्हणजे व्यसनामुळे पूर्णपणे माणूस राक्षस होतो. अशा वेळेस त्याला पूर्णपणे बांधून ठेवावं लागतो. त्या शरीराला इजा होऊ नये म्हणून त्याच्या आंघोळ घालायला लागते, त्याला खाऊ चालावं लागतं. लहान मुलासारखं त्याला त्या राक्षसी बाहेर काढावं लागतो. हे व्यसनामुळे किंवा ह्याच्यामुळे मेंदूवरती परिणाम झाल्यामुळे हे सगळे त्याला आजार होतात आणि हे सगळे सायकॅट्रिक डॉक्टरचे अवेलेबल असतात. त्याच्या अशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते. त्याचबरोबर व्यसनामुळे त्या शरीरावरती परिणाम झालेले असतात. त्याच्यामध्ये पॅनक्रियाचा प्रॉब्लेम झाला असतो, लिव्हरचा प्रॉब्लेम झाला असतो, मूत्राशयाचा प्रॉब्लेम झाला असतात, बरेच प्रॉब्लेम झाले असतात. त्यासाठी फिजिशियन डॉक्टर तिथे अवेलेबल असतात. तिथे डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात. ते सुरू केल्यानंतर ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, इलेक्ट्रोपॅथिक 4 प्रकारचे औषध वापरले जातात. तर त्यांच्यासाठी योगा असतो, मेडिटेशन असतं, हिप्नोटिझम असतं, लेक्चर्स असतं, काउन्सिलिंग असतं. मग काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्याला पर्सनल काउन्सिलिंग, पर्सनल काउन्सिलिंग म्हणजे त्याचा काय प्रेम बंद झालाय का, फॅमिली प्रॉब्लेम आहे का, बिझनेसचं टेन्शन आहे का, त्याची जबाबदारी टाळण्यासाठी तो दारू पितो, ह्या सर्व गोष्टीचं काउन्सिलिंग केलं जातं. त्याला त्याच्यावर बाहेर पडण्यास मदत केली जाते. त्याचबरोबर फॅमिली प्रॉब्लेम असेल तर फॅमिलीला बोलून देखील त्याचं फॅमिलीचं काउन्सिलिंग केलं जातं. अशा पद्धतीने त्याला काउन्सिलिंग केलं जातं. त्याचबरोबर त्यांना 2 टाईमचं जेवण असतं, नाश्ता, चहा, अशा सर्व पद्धतीने सर्व सण साजरे केले जातात. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून त्याला व्यसनमुक्त करण्याचा 100% प्रयत्न केला जातो. संस्था काय करत असते की व्यसनमुक्तीचं काम करून एखाद्या व्यक्तीला व्यसनमुक्त करून व्यसनमुक्तीचं काम त्याच्या हातात घेऊन त्याला पुनर्वसन देखील काम केलं जातं. अशी बरीच लोक व्यसनमुक्त होऊन स्वतः आमचे व्यसनमुक्तीचं काम करत आहेत आणि आज राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार देखील मिळवत आहेत. त्याबद्दल आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान सुद्धा आहे. अशी बरेच आता परवा सह्याद्री पाटीलला आपला 160 लोकांना पुरस्कार सोहळा दिला. याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 लोक जी लोक व्यसनी होते ती व्यसनमुक्त होऊन त्यांनी व्यसनमुक्तीचं काम करून त्यांनी स्वतः पुरस्कार देखील मिळवलेला आहे. अशा माध्यमातून आमचं व्यसनमुक्तीचं काम चालू आहे आणि ह्या तुम्ही आणि आम्ही समाजाचा अविभाज्य घटक
असते आणि बऱ्याच लोकांनी आमच्याकडे डिपार्टमेंटच्या मुलांची सुद्धा फार मोठी समस्या होती. डिपार्टमेंटची लोक देखील आपल्याला आढळत होते. म्हणून काय ते बाहेरची गोष्ट पुढे जात नाही, पण याच्यामध्ये तुम्ही करून लोकांची तंबाखू असेल, गुटखा असेल, तर आमच्या संस्थेचा स्प्रे आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही बाहेर पडा. जर हा स्टेज पुढे गेलेले असेल तर माझ्या संपर्कात झाला औषध उपचार करून त्याच्या बाहेर पडता येईल आपण त्याचा प्रयत्न करू, पण हे व्यसन करणं चुकीचं आहे. आज माले या ठिकाणी भारताचा सर्वात मोठी व्यसन मुक्ती केंद्र नावाचा आमचा निर्धार आहे. सर्वात सोशल फाउंडेशनचा सर्वात मोठे केंद्र आम्ही उभा करणार आहे. आज तुम्ही समाजामध्ये बघत असतात, फिरत असतात, तर बरीच पोलीस स्टेशन आम्हाला टाईप आहे. बरीच लोक पोलीस स्टेशनमधनं भांडण झालं, बायकोचं भांडण झालं, रात्रीचं तुमचं जसं काम असतं तसंच आमचं पण काम असतं. रात्रीचे खेळ झाले, रात्री 12-1 वाजले की आम्हाला पुन्हा फोन चालू होतात की बाबा ते घरातले बायकोला मारलेले आहे, बायकोला बाहेर काढलेले आहे, पावसात भिजून मारलेले आहे, आम्हाला टीव्ही फोडलेला आहे, चाकू घेऊन बसलेला आहे. आणि काय वेळेला ती लोक तुमच्या पोलीस स्टेशनला येतात आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर तुमच्या सुद्धा काय कायदे हात बांधलेले असतात, तुम्ही काहीच करू शकत नसतात. अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे लोकांना काय करायचं असतं, तर अशा लोकांना त्यावेळेला आमच्याशी संपर्क साधून बाहेर न्यावं लागतं. या लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीत झालेलं आहे की लोक काय करतात, व्यसन सोड म्हणतात, त्याला बोलतात, मारतात, मारून जातात, त्याच्याविषयी लोक काय करू शकत नाही. मग त्यासाठी पोलीस कंप्लेंट जर केली तर त्याला काही गोष्टीला मर्यादा पडतात. तसा गंभीर गुन्हा व्हावा लागतो. तसा गंभीर गुन्हा झाल्यावर तुम्हाला देखील हात पाय घालतात, तुम्हाला सुद्धा ते केस नोंद करता येत नाही. अशा लोकांना एकमेवच असा आहे की व्यसन मुक्ती केंद्रामध्ये अटकलं. तर हा पेशंट दुसऱ्याला नेला तर तो स्वतः आरडाओरडा करणे, इतर लोकांना शिवीगाळ करणे, इतर पेशंटांना ते डिस्टर्ब होतो. त्यामुळे दुसऱ्या दवाखान्यात ह्या लोकांचा उपयोग होतच नाही, कारण ते उपचारच करू शकत नाही. पण त्यासाठी ह्या अशा पद्धतीने आमची व्यसन मुक्ती केंद्र चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पण आम्हाला मदत करा. तुम्ही आणि आम्ही दोघांनी मिळून त्याच्यामधून बाहेर पडलं पाहिजे. तुम्हाला काय लागत मदत आम्ही अशा पद्धतीने केली पाहिजे. आम्हाला सुद्धा हे व्यसन मुक्त काम करत असताना बऱ्याच अडचणी येतात. एखाद्या व्यक्तीला त्याच्या मनाच्या विरुद्ध आरोप केलेलं असतं, हातपाय बांधून आणलं जातं, घरच्यांना ते आणू शक्य नसतं, मग आम्ही 400-500 किलोमीटरवरून आम्ही त्या व्यक्तीला आणलं जातं. त्या लोकांची पुनःस्मृती आमच्याबरोबर राहते. बाहेर गेल्यानंतर ही लोक आम्हाला त्रास देखील देतात, फोनवरून चुकीच्या पद्धतीने कमेंट करतात, आम्हाला शिवीगाळ करतात, आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतात, आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतात, केंद्र बंद पाडण्याचं नियोजन करतात. अशा पद्धतीचं नियोजन करतात. यासाठी तुमची आम्हाला गरज आहे. तुम्ही आम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या पोलीस स्टेशनचा आम्हाला सपोर्ट आहेच, पण तुम्हाला हे उघडपणे इथं कसा करावं की ह्या गोष्टीला ह्याला आम्ही सामोरं जात आहे, तर तुम्हाला देखील हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि एखादा राक्षस मूर्तीचा माणूस कुठल्या घरात जातो, फोन सुद्धा त्याला मारून बघत नाही, आपल्या स्वतःच्या आईचं काहीच न्यायाला मारून बघत नाही. अशा पद्धतीची ही सगळी गोष्ट आहे. त्याचबरोबर हे व्यसन काम चालू आहे. माझी कळकळीने आपण सर्वांना विनंती आहे की दररोज कुठलेही व्यसन असेल तुम्ही लवकरात लवकर त्याच्यामधून मुक्त व्हा. समाजातील इतर लोक असतील तर त्याच्यामधून तुम्ही त्याच्या बाहेर पडा. तुम्हाला व्यसन करायचं असेल तर चांगल्या विचारात व्यसन करा, दूध पिण्याचं व्यसन करा, काजू खावा, बदाम खावा, पिस्ता खावा, चांगला व्यायाम करा, चांगलं आयुष्य जगायचं व्यसन करा. अशा पद्धतीने व्यसन करा, अशा पद्धतीने व्यसन करू नका. आणि या चांगल्या व्यसन करून चांगल्या लोकांच्या माध्यमातून तुम्ही पण चांगलं व्हा, त्याच्यामधून सैनिक लोक बाहेर पडा. आणि ह्याचबरोबर संस्थेचा आमचा दुसरा अजेंडा आहे वृद्धाश्रम. या व्यसन करून पूर्ण कुटुंब झालेले असतात, काही लोक निराधार झालेले असतात, काही वडिलांनी आपल्या मुलाच्या पुढे काहीतरी अपेक्षा करून केलेली असते, त्याला लहानाचा मोठा केलेला असतो आणि मोठं झाल्यानंतर या व्यसनामध्ये पूर्णपणे व्यक्ती बर्बाद होतो, पूर्ण कुटुंब रस्त्यावर आलेला असतो. आणि ज्या आई वडिलांनी आपल्या मुलाला अपेक्षा केलेल्या असतात की माझी माता पिताची काठी माझ्या मातापिताचा आधार कुठला मुलाकडे बघितलं असतं, ती मुलं पूर्णपणे व्यसनामध्ये बर्बाद झालेली असतात. मग त्यांना बघायला देखील कोण नसतं. माझ्या 13,000 लोकांसाठी आम्ही वृद्धाश्रम चालू केलेला आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये एकही रुपयाची फी घेतली जात नाही. त्याच्यामध्ये म्हणून तुम्ही जर बाहेर पूर्ण महाराष्ट्रात फिरत असता, तुम्ही समाजामध्ये फिरत असता, समाजामध्ये तुम्ही महत्त्वाचे घटक आहात, तर तुमच्यामध्ये अशी लोक आहेत तर तुम्ही हक्काचा आपल्याला संधी केंद्र आपल्या हक्काची संस्था समजून आपले सपोर्ट सदा अशा पद्धतीने तुम्ही आणि आम्ही म्हणूनच हे सगळं काम करूया. आम्हाला परत एकदा इथं मला बोलायची संधी दिली, माहिती छोटीशी माहिती जेवढं मला अनुभव आले तेवढं मी तुमच्याकडे मांडायचा प्रयत्न केला. काय चुका झाली असेल तर मला छोटा माफ करा. आणि परत एकदा सहयोगाचं डिपार्टमेंटचं धन्यवाद देतो. धन्यवाद.
धन्यवाद साहेब. आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या व्यसनमुक्ती विषयावरती दोन्ही आपले जे व्याख्याते या ठिकाणी आले, त्या व्याख्यात्यांमध्ये शेख साहेबांनी जी कविता सांगितली, त्या कवितेमध्ये कुटुंबातील किती लोकांना झळ पोहोचू शकते. पत्नी, आई, वडील, मुले, बहीण, सासू सासरे, म्हणजे एका व्यसनाधीनतेमुळे पूर्ण आपली 3 ते 4 कुटुंब त्या विचारामध्ये असतात. आणि व्यसनाधीनतेपेक्षा विचारांनी जास्त आजार होतात असं त्यांनी जे काही आपल्याला महत्त्व पटवून दिलं. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या घरातील जी बहिणीची घटना सांगितली, ती घटना सुद्धा आपल्या इथे सुद्धा घटना घडलेली आहे. आपल्या पूर्ण राज्यराज्य महाराष्ट्राच्या कुटुंबामध्ये देखील अगदी त्यांनी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे घटना घडलेल्या आहेत. आणि याची साक्षीदार देखील आपण सगळे आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला हा करता माणूस घरातला गेल्यानंतर काय परिस्थिती होते. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाच्या उदाहरणावरून ती माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की 50% लोक व्यसनी आहेत. आपल्या इथे पट्टी सिस्टम आहे. आपला पट्टी काय करतो, त्याला तंबाखू पासून अगदी गुटख्यापासून अगदी दारूपर्यंत गांजा पुढची काही व्यसन असतील त्याच्यापासून आपण त्याला रोखू शकतो. ही जी भावना आहे त्यांनी या व्याख्यानामधून आपल्याला जागृत करून दिलेली आहे. त्यानंतर देसाई साहेबांनी सुद्धा व्यसन कोणत्या अवयवांना आपल्याला हानी पोहोचवतात, कोणते आपले अवयव डॅमेज करतात, याबद्दल अतिशय उत्कृष्ट असं मोलाचं मार्गदर्शन केलं. समाजामध्ये या व्यसनी व्यक्तीला त्याला काय महत्त्व असतं आणि त्याचं काय अस्तित्व आहे त्याबद्दल देखील त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणूनच आपण यांनी जे काही या एक संवाद तासामध्ये आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत, खूपच त्याचं अनुसरण करण्यासारखं आहे. जे व्यसन करत असतील, करत नसतील, किंवा जे मित्र किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी अन्य व्यक्ती करत असतील, तर या लेक्चरमधून जी काही आपल्याला पूर्ण फळाची पाकळी मिळाली असेल मार्गदर्शनाची, ती आपण त्याचा एक उपयोग आपल्या बड्डी म्हणा किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती म्हणा किंवा आपल्या शेजारी व्यक्ती म्हणा यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी हा आपला एक संवाद तासाचा वेळ आपण सार्थकी लावला पाहिजे. कारण या 2 महिन्यांमध्ये आपल्या इथं 2 घटना घडलेल्या आहेत. दोन्ही घटनेवेळी दररोज डॉक्टरांशी मी स्वतः बोलत होतो, आपले कमांडर साहेब बोलत होते, इतर अधिकारी आपल्या भेटीसाठी जात होते, ते बोलत होते. परंतु मित्रांनो, आपल्या आतमधले जे काही अवयव आहेत, या अवयवांची त्यांनी आम्हाला एक याच्यामध्ये म्हणजे सोनोग्राफीचा रिपोर्ट येथे दाखवले आणि त्याची त्या अवयवांची जी काही अवस्था आहे ती लाईव्ह कशी झालेली आहे आतमध्ये ती दाखवली. बरोबरच खूप वाईट परिस्थिती आहे. आपल्याला वाटतं काय होणार नाही, थोडं व्यसन करू, पण त्या थोड्या व्यसनांमधून आपले अवयव डॅमेज होत असतात. मी आजच्या दोन्ही आपले व्याख्याते आहेत. मी आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने सर आपल्या दोघांना विनंती करेन की आमच्याकडे सध्या 15-20 लोक असे आहेत की पूर्ण व्यसनमुक्त झालेले आहेत. याच्यातल्या 5 लोकांना प्रथम आपण मोफत आपल्या संस्थेमार्फत जो काही उपचार आहे तो करावा अशी आपल्या दोघांना मी विनंती करतो. आणि आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपल्या निदर्शनास असा कोण असेल तो पूर्ण व्हायला गेलाय असे 5 लोक तुम्ही मला नाव द्या. आपण 5 लोकांची एक टीम बनवून त्यांना आपण त्या व्यसन केंद्रामध्ये उपचारासाठी पाठवूयात. 5-5 ची आपण नंतर करूयात. यांच्या संस्थेला पूर्ण प्रकारची पाठवणी करून आपण नंतर काही मदत करूयात. परंतु सर या 5 लोकांचा रिझल्ट आम्हाला मिळाला पाहिजे. यानंतर या कार्यक्रमासाठी आपल्याकडे जे सहाय्यक समादेशक निमरुपे साहेब उपस्थित राहिले, त्याचप्रमाणे जराड साहेब असतील, सर्व अधिकारी वर्ग साहेब, दोन्ही व्याख्याते निशुल्क आज या व्याख्यानासाठी आपल्या 16 खर्चाने या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार
लेक्चरमधून नक्कीच आपण आपले पट्टी असतील, शेजारी असतील किंवा अन्य समाजातील व्यक्ती असतील, नक्कीच छोटासा एक वेळेचा तरी संदेश देसाल याची मला खात्री आहे. आपण सर्वांचे देखील आभार व्यक्त करतो आणि सरांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. आज हे व्याख्यान आयोजित केल्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. आज जो विषय आहे व्यसनमुक्ती या विषयाशी आम्हाला व्याख्यान देण्यासाठी इथं बोलवलेलं आहे. खरं तर लहान मुली मोठा घास अशा पद्धतीची भावना काय मला निर्माण होते. पण आज ज्या काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही ही गोष्ट शिकवण्यासाठी आलेलो नाही. तर समर्थ पोषण फाउंडेशन या संस्थेअंतर्गत आम्ही काम करत आहोत आणि गेले 2015 पासून ही संस्था काम करते. आणि आज मला सांगायला अभिमान वाटेल की कोल्हापूरच्या एका गल्लीतून सुरू झालेली आमची संस्था आज आम्ही 13 देशामध्ये काम करतो. आणि 13 देशामध्ये व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती, रोगमुक्ती, शिशुरक्षा, वेदनामुक्ती असे 5 वेगवेगळे अभियान जे प्रत्येक घरी खूप गरजेचे आहेत आणि याची आवश्यकता खूप आहे. या अशा अभियानात आम्ही काम करतो. तर त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर व्यसनमुक्ती हा विषय आहे. हा खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की व्यसनामुळे काय काय होतं. व्यसनमुक्ती हा शब्द आपण ज्याची फोड केली ह्या 2 शब्द आहेत. एक आहे व्यसन आणि दुसरा शब्द जर बघितला त्यामध्ये आहे मुक्ती. तर व्यसन हे पहिल्यांदा आपण समजून घेणं गरजेचं आहे. आज व्यसनाबद्दल बघितलं तर आपण दारू, हुक्का, तंबाखू, मावा, गांजा, सिगारेट अशी जी काय व्यसन आहेत ही लगेच लोकांना कळतात. पण ही सोडून सुद्धा अनेक व्यसना प्रकार आहेत. त्यामध्ये व्हाईटनरचं व्यसन असेल, अॅनाकॉनसारख्या ज्या ग्रीस सारखं जे लिक्विड असतं त्याचं व्यसन असेल, सर्पदंशाचं व्यसन असेल, असे वेगवेगळे व्यसन आहेत. खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाचं व्यसन जर असेल तर ते विचाराचं व्यसन आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ही व्यसन सोडवता येतात पण आपल्या अंगी जे निगेटिव्ह विचार असतील, त्या इतरांच्या बद्दल भावना चांगल्या किंवा वाईट अशा पद्धतीचे विचारांची जी काही देवाणघेवाण असेल अशा काही व्यसनांच्या संदर्भात सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. कारण एक चांगला समाज घडवायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी घडणं गरजेचं आहे. कारण समाज माझ्यापासून सुरुवात होतो. तर मी त्या समाजाचा एखाद्या जर व्यवस्थित नसेल तर मला नैतिक अधिकार नाही की मी समाजासाठी काहीतरी चांगलं बोलावं किंवा चांगलं काहीतरी करावं. तर आपली प्रत्येकाचे कर्तव्य आहे की पहिल्यांदा माझ्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे. मी निर्व्यसनी होणं गरजेचं आहे आणि मग माझ्या कुटुंब आणि मग माझा समाज आणि मग मानवजातीला संदेश देऊ शकतो. तर अशा विचारातून ही संस्था सुरू झाली. संस्था सुरू करत असताना व्यसनमुक्ती हा विषय हातात घ्यायचा आणि व्यसनमुक्ती या विषयावरती काम करायचं असं कुठल्याही प्रकारची भावना आमच्या मनामध्ये नव्हती. संस्था सुरू करण्याची सगळी आम्ही लोक आहोत. आम्ही वेगवेगळे व्यवसायामध्ये आहे. कुणाचा कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये व्यवसाय आहे, कुणाचा मेडिकल लाईनमध्ये आहे, कुणाचा हॉटेल लाईनमध्ये आहे. असे वेगवेगळ्या ट्रॅडिशनल व्यवसायामध्ये काम करत असताना ज्यावेळी काही समाजकार्य करण्याची आमच्या मनामध्ये भावना निर्माण झाली. अनेक ठिकाणी वृद्धाश्रम असेल, अनाथाश्रम असेल, गरीब मुलींची लग्न असतील, गरीब मुलींच्या शिक्षणासाठी काही गोष्टी करत असतील, विधवा विवाहासाठी काही गोष्टी करत असतील, अशा अनेक वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आमची संस्था आणि संस्थेतील सर्व लोक अग्रेसिव्ह असायचो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्या गोष्टी करत होतो. त्याला कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग किंवा जाहिरात करत होतो कारण आम्हाला मनापासून समाजकार्य करायचं होतं. पण समाजकार्य करत असताना सुद्धा अनेक काही गोष्टी आम्हाला ज्या पाहिजे तशा किंवा पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आम्हाला मिळायला पाहिजे त्या न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी आलेले रिप्लाय हे पाहिल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की वैयक्तिक लेवलला आपण जी काय हेल्प करतोय किंवा समाजकार्य करतोय याच्याऐवजी आपण संस्था जर निर्माण केली आणि संस्थेच्या माध्यमातून जर आपण काम चालू केलं तर त्याला एक वेगळी जी एक वजन येईल. त्या ठिकाणी गेलो तर एक ओळख निर्माण होईल. या भावनेतून समर्थ पोषण फाउंडेशन या संस्थेची आम्ही सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर सुद्धा हे समाजकार्य आणि संस्थेच्या माध्यमातून करत आहे. हे करत असताना आणखी एक गोष्ट माझ्या डोक्यात अशी आली की अनेक संस्था आज आहेत, हजारो लाखो संस्था आहेत ज्या संस्थेची नावं जरी घेतली तर त्यांचं काम दिसतं आणि त्या कामाचं जरी आपण विचारणा केली तरी त्या संस्थेचं नाव समोर येतं. म्हणजे त्यांनी त्याचा एक अजेंडा तयार केलेला आहे. मग समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेचा अजेंडा काय? समर्थ सोशल फाउंडेशनची ओळख काय? समर्थ सोशल फाउंडेशनला कुठल्या विषयासाठी ओळखायला पाहिजे ह्या गोष्टीचा मी शोध घेत गेलो आणि ते घेत असताना अनेक ठिकाणी अनेक जी लोक आमचे नातेवाईक असतील, मित्र परिवार असेल, आमच्या आजूबाजूची जी लोक आहेत, आज आपल्याकडे एमआयडीसी सारखा एरिया मोठा आहे, कन्स्ट्रक्शन मध्ये आज बघितलं सेंद्रिय काम ह्या गोष्टीसाठी जास्तीत जास्त लोक काम करतात आणि ह्या कामामध्ये जास्तीत जास्त
ही लागतेच. मग व्यसन हा विषयाच्या समोर आल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की व्यसनमुक्ती या विषयावरती काम करू आणि याची गरज पण आहे समाजाला. आणि व्यसनमुक्तीचं काम करत असताना मग आम्हाला अनेक संस्था सुद्धा भेटल्या, ज्या संस्था दोन पद्धतीने काम करतात. एका संस्थेचं नाव असं आहे की प्रबोधनात्मक काम करतात आणि काही संस्था अशा आहेत की ज्या प्रॅक्टिकली काम करतात. प्रबोधनात्मक मार्ग आम्ही निवडला कारण आमच्यामध्ये कोण औषध देणं किंवा काही डॉक्टर वगैरे कोण नव्हतं. त्यामुळे आम्ही प्रबोधन ह्या विषयाची निगडीत राहिलो. अनेक लोक चांगल्या चांगल्या पद्धतीने बोलतात, भाषण करतात, मोटिवेशन लेक्चर देतात, काही प्रवचनकार आहेत, काही कीर्तनकार आहेत, जे व्यसनमुक्ती या विषयाला घेऊन समाजामध्ये प्रबोधन करतात. अशा काही लोकांना मी एकत्र करायला सुरुवात केली आणि याच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर आम्ही सर्व कॉलेज असतील, शाळा असतील, जिथं कोण सप्ताह असेल, जिथं लोक एकत्र येतात, अशा काही गोष्टी होतात. तर तिथं आम्ही वेळ वापरून घ्यायचो, एक अर्धा तास आम्ही लेक्चर द्यायचो आणि हे करत असताना 2-2.5 वर्षांनी हा कालावधी लेक्चरच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही काम चालू केलं. आणि हे करत असताना अनेक लोक जी व्यसनात नव्हती त्यांना समोर बसायची, लेक्चर ऐकायची, लेक्चर ऐकल्यानंतर ती त्यांना प्रेरणा मिळायची की येऊन शपथ वगैरे घ्यायची की साहेब आम्ही आज व्यसन करणार नाही, व्यसनाने हा विषय आज खूप बंद करतो, आमचे डोळे उघडला, खरोखर आम्हाला व्यसनमुक्त व्हायचं आहे. अशा काही गोष्टी लोकांच्या समोर आल्या. पण ज्यावेळी 2-2.5 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर ज्यावेळी काही लोकांना कॉल केले आणि विचारणा केली की खरोखरच ती लोक ज्या लोकांना आमच्याकडे शस्त्रा घेतल्या होत्या, ज्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आज व्यसन बंद करतो, ती खरोखर व्यसनमुक्त झालेली आहेत का? ते ज्यावेळी निरखून पाहिलं त्यावेळी समजलं की एकाही व्यक्तीने व्यसन सोडलेलं नाही. कारण लेक्चरचा इफेक्ट हा जास्त वेळ टिकत नाही. काही लोकांना अशी निर्णय आमच्या काढले की 2 दिवस तो खूप म्हणजे त्यांना स्ट्रॉंगली निर्णय घेतला की दारू पिणार नाही. तो 2 दिवसामध्ये जर दारू काय केला तो 8 धरला झाला. अशा पद्धतीची लोकांची जी विचारणा किंवा लोकांची जी रिप्लाय आल्यानंतर आम्हाला वाटते त्याला 2-2.5 वर्षाचा तो कालावधी घालवला. जवळजवळ 86,000 पेक्षा जास्त लोकांना मी व्हर्च्युअल काउन्सिलिंग केलं. पण रिप्लाय काय आला, रिझल्ट काय आला? रिझल्ट काहीच नाही. त्यानंतर मग प्रबोधन परिवर्तन याच्यामध्ये शास्त्राची काही ना काही जोड पाहिजे ह्या विषयावर आपण सर्वे केला आणि त्यामध्ये आम्हाला काही गोष्टी समोर आल्या आणि त्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला माहित असेल की व्यसनमुक्तीसाठी आज मार्केटला काय काय आहे. एक तर गोळ्या दिल्या जातात किंवा पावडर दिली जाते किंवा लिक्विड असतं, असे काही खाण्यापिण्याची औषध मार्केट आहे. आणि ही खाण्यापिण्याची औषध जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला देतो त्यावेळी सगळ्यात पहिली गोष्ट अशी होते की स्वतः व्यसन करणारा व्यक्ती औषध घ्यायला जात नाही, जातो कोण त्याच्या घरचे लोक. आणि घरच्या लोकांची गडबड काय असते, समजून घेते की डॉक्टरने सांगितले की 1 चमचा औषध किंवा 1 चमचा पावडरला जेवण करायचं आहे. तर ती घरची बाई आपली काय करते, 1 चमचा ऐवजी काय करते 2 चमचा काढून 3 चमचा, तिला गडबड असते ना लवकर बाहेर काढावी. अशा काही चुकीच्या गोष्टीमुळे चांगलं औषध असून सुद्धा, डॉक्टरांचा चांगला हेतू असून सुद्धा अशा चुकीच्या पद्धतीने औषध वापरल्यामुळे काही लोकांना साईड इफेक्ट होतात. मग त्यामध्ये त्यांना आतडीला सूज येणं, उलट्या करून लिव्हरला प्रॉब्लेम येणं, त्यानंतर किडनी डॅमेज होणं, हार्ट अटॅक येणं, असे अनेक केसेस समोर आल्यानंतर खाण्यापिण्याचं औषध देणं हे सुद्धा आम्हाला रिस्की वाटतं. कारण आधी चांगल्या प्रमाणे काम करतोय, पण समजा म्हणजे कापी तुला आलेली आहे त्याच्यावर जाऊन कावळा नसता ती जर कापी तुटली तर जबाबदार कोण? ह्या गोष्टीमुळे आम्ही तो सुद्धा निर्णय थांबवला बाबा आपण खाण्यापिण्याचं औषध देऊ शकत नाही. कारण व्यसन करून त्या व्यक्तीची आजची कंडिशन आहे, जी डायजेशन सिस्टीम पूर्ण खराब झालेली असते, पचनक्रिया व्यवस्थित नसते, अशक्तपणा असतो, विकनेस असतो, पूर्ण शरीर त्याचं वीक झालेलं असतं. आणि अशा ज्या एखादं औषध शरीरावर गेलं तर त्या औषधाची ताकद आहे, त्याच्या शरीराची जी ताकद आहे ती मॅच होत नाही, म्हणून त्याला काही ना काही त्रास होतात. त्रास झाल्यानंतर ती फॅमिली सरासर औषध देण्याला जबाबदार झाली. आमचा व्यक्ती असा होता असं मी म्हणणार नाही. ह्या विचारातून आम्ही परत प्रबोधन हा विषय चालू ठेवला. योगामध्ये निसर्गानं आम्हाला डॉक्टर PS मध्ये हे आमचे सायंटिस्ट आहेत त्यांची भेट झाली आणि त्यांच्यासमोर आम्ही हा विषय मांडला की अनेक प्रकारच्या औषध मार्केट आहेत, पण असा काही फॉर्म्युला बनवू शकतोय काय की ज्याचा साईड इफेक्ट पण काही नको, त्रास कुठल्याही प्रकारचा नको, आणि जर एखाद्या व्यक्तीला आपण औषध दिलं तर त्याचा रिझल्ट पण लवकर यायला पाहिजे. मग त्यांनी त्या पद्धतीने काही फॉर्म्युले बनवले. त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या फॉर्म्युलावर रिसर्च केल्यानंतर एक असा फॉर्म्युला समोर आला की जे खाण्यापिण्याचं औषध आहे, फक्त गालावर तरी पोटावर स्प्रे करायचा आहे आणि हर्बल असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. आणि ज्यावेळी त्याला हा फॉर्म्युला खायला बोलवलं त्यावेळी साईड इफेक्ट नाही ही गोष्ट दाखवण्यासाठी त्यांनी घराच्या 6 वर्षाने मला बोलवलं आणि ते औषध काय लावलं. ऍक्च्युली औषध हे बाहेर वापरायचं तरी सुद्धा लहान काय लावलं, कारण का त्याचा साईड इफेक्ट 0 आहे ते दाखवायला होतं. आणि ते पाहिल्यानंतर आम्हाला बरं वाटलं बाबा साईड इफेक्ट काय नाही, बाकी रिझल्ट तर कधी बघू. पण रिझल्ट आम्हाला सांगितलं तर आम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का असता, कारण फक्त बाहेर
इतर पदार्थाला सेम लागला, पण अल्कोहोलने निकोटीन असलेला पदार्थ जर घेतला तर त्या पदार्थाची चव त्याला वेगळी लागते. दोन काही लोकांना त्याचा 2-2 दिवस 3-3 दिवस 4-4 दिवस इफेक्ट असतो एकाच तरी मारला जातो. काही लोकांना 1 दिवस तर राहतो. तर त्या 1 दिवसामध्ये तुम्ही कुठलंही व्यसन केलं तर ते व्यसन त्याला पहिल्यासारखं लागणार नाही. ते किक बसणं किंवा ती नशामुळे किंवा धुंदी होणं काय गोष्टी होत नाही. एखाद्या व्यक्ती फुल लोड आहे की ज्याला आता हलता पण येत नाही, अशा व्यक्तीला आपण स्प्रे मारून 10 मिनिटं उभा करतो, 10 ते 15 मिनिटांनंतर तो माझ्यासारखा क्लिअर होतो. कुठल्याही प्रकारे त्याला नशा केली अशी जाणीव होणार. हा चमत्कारी रिझल्ट पाहिल्यानंतर आम्हाला बरं वाटतं की साधी फास्टमध्ये इफेक्ट होतो आणि लोकांना फास्टमध्ये इफेक्ट पाहिजे. मग आम्ही अनेक ठिकाणी डेमो द्यायला चालू केले. डेमोच्या माध्यमातून लोकांना 15 मिनिटात जो रिझल्ट येतो त्या रिझल्टच्या माध्यमातून लोकांनाही बरं वाटतं. त्रास न होता आपण व्यसनापासून दूर राहू शकतो. आणि ह्या बाबतीत ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी जवळजवळ 4.5 ते 5 लाखपेक्षा जास्त लोकांना या स्प्रेच्या माध्यमातून आम्ही व्यसनमुक्त केलं आहे. आता ह्यामध्ये व्यसनमुक्त होत असताना आणखी एक कॅटेगरी आमच्या समोर आली की तुम्ही स्प्रे मारा आता त्या स्प्रेच्या तयारीमध्ये आम्हाला बोलवा, आम्ही व्यसन सोडणार नाही असं त्यांनी ठाम निश्चय केलेला आहे की ज्याला व्यसन सोडायची इच्छाच नाही. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये आणखी एक कॅटेगरी आहे, व्यसन सोडायची इच्छा आहे पण शरीर साथ देत नाही. शरीर सुजलेलं आहे, लिव्हर खराब झालेले आहे, डोळे सुजलेले आहेत, लाल झालेले आहे, हातपाय थरथरतात, दारू खाल्ल्याने इन्फॅक्शन होतो, मानसिक संतुलन बिघडतं. विचारा गेले की व्यसन सोडायला तयार आहे पण शरीराला साथ देत नाही. काही लोकांना शरीर साथ देतं पण तिची इच्छा नाही. अशा लोकांचं काय करायचं? तर ह्या ज्यावेळी गोष्टी आपल्या समोर आल्या त्यावेळी अनेक वेगवेगळी व्यसनमुक्ती केंद्र आहेत. ह्या व्यसनमुक्ती केंद्रांना आम्ही भेट दिली, त्याच्यावर माहिती मिळाली, त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्यातून आमचं स्वतःचं हक्काचं शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र त्या केंद्राची आम्ही सुरुवात केली, जे वारणामध्ये अमृत फाट्याला आहे, जिचे प्रमुख सागर देसाई साहेब उपस्थित आहेत. केंद्रासंदर्भातली माहिती ते सांगतीलच. त्या केंद्राच्या माध्यमातून सुद्धा काम चालू केल्यानंतर अनेक लोकांना जी व्यसनमुक्त होऊ शकत नव्हती, एखाद्या गावाला म्हणा आपल्या घराला त्याच्यावरती पुनर् चिन्ह मारलं की हा व्यक्ती पान बाद आहे, हे काय रिपीट होणार नाही, अशी लोक आमच्याकडे आले. त्यांनी व्यसनमुक्तीचा निर्णय घेतला, त्याच्यावर जो काही उपचार वगैरे केंद्राच्या माध्यमातून करायला पाहिजे तो उपचार केला. उपचार केल्यानंतर ती लोक व्यसनमुक्त होऊन आमच्या संस्थेसोबत म्हणून व्यसनमुक्तीचं काम करतात. अशी शेकडो लोक आहेत की जी आधी व्यसनी व्यक्ती म्हणून दारुडा पीडिता असे जे शब्द आहेत ह्या शब्दाने ती ओळखली जात होती. अशीच लोक व्यसनमुक्त होऊन आज राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत पुरस्कार घेतात. अशा हजारो लोकांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत पुरस्कार मिळालेला आहे. तर ह्या पद्धतीनं लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा निर्णय आणि जे माध्यम आम्हाला मिळालं, ह्या माध्यमाचं मेन कारण आहे समर्थन फाउंडेशन. या संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती हे काम करत असताना आज आमच्यासोबत जवळजवळ 6000 पेक्षा जास्त डॉक्टर जोडलेले आहेत. त्यामध्ये आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक, इलेक्ट्रोपॅथिक, होमिओपॅथिक, नॅचरोपॅथी अशा सर्व पॅथीचे 6000 पेक्षा जास्त डॉक्टर जोडलेले आहेत. आमचं 1 दिवसाचं प्रशिक्षण होतं. कारण हे समाजकार्य फक्त 1-2 लोकांच्या हातून होणार नाही किंवा एक संस्था त्यांना पुरुषी होणार नाही. आम्ही काही लोकांना यामध्ये सामील करायला चालू केलं आणि त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या भागामध्ये व्यसनमुक्त मधुमेहमुक्त मार्गदर्शन केंद्र सुरू करून त्यांनी हे प्रबोधनाचं काम आणि मार्गदर्शन काम चालू केलं. असे प्रशिक्षित 30 ते 40,000 पेक्षा जास्त पीआरओ आमच्या सोबत आहेत. ह्या संस्थेसोबत अनेक संस्थांचे व्यसनमुक्तीमध्ये इतर सामाजिक काम करतात. अशा जवळजवळ 227 संस्था आमच्याबरोबर जोडलेल्या आहेत. 27 ते 28 मठामधून काम चालू आहे. आमचं स्वतःचं निवासी व्यसनमुक्ती केंद्र आहे. ह्या सर्व लोकांच्या माध्यमातून जवळजवळ आमचे जे 5 अध्याय आहेत ज्यामध्ये व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती, रोगमुक्ती, शिशुरक्षा, वेदनामुक्ती अशा 5 अध्यायांमध्ये आम्ही जवळजवळ 8 ते 10 लाख लोकांच्या पर्यंत पोहोचलो आहे. आणि याच्या माध्यमातून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये चांगला परिवर्तन करण्यासाठी ही संस्था एक संजीवनी म्हणून काम करते. आज व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे. याचबरोबर लॉकडाऊन ज्यावेळी लागला त्यानंतर सर्व लोकांचे व्यवसाय स्टॉप झाले, नोकऱ्या बंद झाल्या, लोक घरी बसून राहिले, हॅरेसमेंट वाढलं, टेन्शन वाढलं, आर्थिक जी स्थिती होती ती कोलमडली आणि ह्याच्यामुळे अनेक लोकांच्या मध्ये एक प्रॉब्लेम निर्माण झाला, तो म्हणजे शुगरचा. अनेक डॉक्टरच्या सोबत काम करत होते, यांच्याकडे व्यसन दारूचे दुकान करत होते, लोक बाहेर येऊ शकत नव्हते. अशा कंडिशनमध्ये घरी बसून शुगर वाढलेल्या पेशंटांची प्रॉब्लेम जास्त आहे. व्यसनमुक्तीचं काम थोडं कमी झालं पण शुगरचं काम आमचं वाढलं आणि अनेक डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की जसं आपण व्यसनमुक्तीवरती काहीतरी स्ट्रॉंग असा फॉर्म्युला आणलेला आहे तसं डायबिटीजवर सुद्धा आणणं गरजेचं आहे. आज अनेक ठिकाणी डायबिटीजची औषधं मिळतात, अनेक ठिकाणी ॲलोपॅथिक वेगवेगळ्या पद्धतीची औषधं आहेत. आमचा हा जो फॉर्म्युला ह्या फॉर्म्युलाचा रिझल्ट असा आहे की आतापर्यंत जवळजवळ 6.5 लाख पेक्षा जास्त लोकांना ज्या गोळ्या चालू होत्या
चीनचं प्रमाण होते कमी कमी येत, अनेक लोकांचं ते बंद झालेलं आहे. अनेक लोकांची गॅदरिंगची प्रॉब्लेम तरी कमी होत नाही, अनेक लोकांचा पाय कापायचा आहे, डोळे कापायचे, हात कापायचा आहे, अशा ज्या काही गोष्टी होत्या त्या सुद्धा थांबून आज ती लोक चांगल्या पद्धतीने जीवन आज जगत आहेत. तर व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती, रोगमुक्ती, शिशुरक्षा, वेदनामुक्ती अशी 5 अभियान घेऊन ही संस्था आमची पूर्ण देशभरात काम करते. याचबरोबर 13 देशांमध्ये सुद्धा आपल्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्या माध्यमातून आमचं काम चालू आहे. आज व्यसनमुक्ती खूप काळाची गरज आहे आणि हे इतकं सगळं मी सांगतोय पण मी ह्या संस्थेशी जुडलो का, याच्या मागचं कारण असं आहे की माझ्या घरी सुद्धा जो घटना घडली त्या घटनेमुळे मी या संस्थेशी जुडलो आणि व्यसनमुक्ती या कार्याला हात घातला. माझी स्वतः सख्खी बहीण, आज माझी दाजी फक्त या व्यसनामुळे आज ह्या पृथ्वीवर न्याय ह्या दुनियामध्ये न्याय आणि माझी बहीण आज विधवा आहे. आज माझा भाचा आणि भाची आज वडिलांच्या मुलांनी स्ट्रगल करतात, पण त्यांची ज्या लाईफ आहे ती जगतात. पण असे अनेक बहीण आहेत, अनेक या ज्यांची घरात हे प्रॉब्लेम आहेत की ज्याच्या व्यसनाला पूर्ण चांगलं कुटुंब आज उद्ध्वस्त झालेले आहे. अशा आपण बघतोय तुमच्या सुद्धा भरपूर लोक येत असतात. आज घटस्फोटाच्या केसेस असतील, ऍक्सिडेंटच्या केसेस असतील, वाद विवाद, मारामारी, गुन्हेगारी, बेरोजगारी असे जितके काही विषय आपण समाजामध्ये जर बघितले की ज्याच्यासाठी तुम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करता, पण तुमच्याकडे येणारा प्रत्येक जो तक्रार असेल त्या तक्रारीच्या मागचं जर मूळ कारण तर ते व्यसनच आहे. आणि ह्या व्यसनाला रोखणं थांबवणं खूप गरज आहे, काळाची गरज आहे. यासाठी प्रत्येक प्रोफेशनल व्यक्तीने भाग घेणं म्हणजे असं काही नाही. प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी म्हणून प्रत्येकाने भाग घेणे गरजेचं आहे. कारण आज जवळजवळ 50% लोक जर आपण व्यसनमुक्त व्यसनी आहे असं जर समजलं तरी 50% लोक व्यसनमुक्त आहे, व्यसनी नाही आहे, हे सत्य आहे. ह्या व्यसन असणाऱ्या लोकांनी जर एक व्यक्ती जरी व्यसनमुक्त करायचा निर्णय घेतला तर पूर्ण 100% आपण व्यसनमुक्त होण्यासाठी तयार होऊ शकतो. आज माझ्या घरी ज्यावेळी माझ्या बहिणीचं लग्न झालं, पण राजकीय वातावरण असल्यामुळं शेती भरपूर होती, आर्थिक सगळे स्ट्रॉंग असल्यामुळं या लोकांना मजा म्हणा किंवा एन्जॉय म्हणा अशा पद्धतीची व्यसनाची सवय होते. त्यातून अनेक ठिकाणी हे प्रॉब्लेम येतात. माझ्या घरी सुद्धा असा प्रॉब्लेम झाला ज्यावेळी आमचे दाजी त्या व्यसनामुळे सारखं घरात वाद विवाद व्हायचा. ज्यावेळी बहीण आमची घरी यायची ते सारखं तेच सर्व गोष्टी आमच्या समोर मांडत होती की असं झालं असं झालं असं, ते ऐकून आम्हाला वाईट वाटायचं. पण त्यावेळी पर्याय नव्हता. अशाच त्यांना भरपूर वेळा प्रयत्न केला की ते बाहेर पडावे, यातून निर्णय घ्यावा. पण शारीरिक स्थिती व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी दगाव घेतली आणि बहिणीची विधवा झाली. तर माझ्या बहिणीची किंवा आज समाजामध्ये अनेक बहिणीची जी व्यथा आहे की एखादा बहिणीचा नवरा दारुडा असेल किंवा मुलगीचा नवरा दारुडा असेल तर त्या घरात काय अवस्था होते. आज आपण आपल्या घरची बहीण किंवा आपली मुलगी बाहेर येत असताना चौकशी करतो की मुलगा निर्व्यसनी आहे का. पण ज्यावेळी बाहेरची मुलगी आपण आपल्या घरी आणणार आहे त्यावेळी आपला मुलगा निर्व्यसनी आहे का हे पण पाहणं आपली जबाबदारी आहे. तो कुठं बसतो, तुझी संगत काय आहे, मित्र कसे आहे, त्याचे सर्कल कसा आहे, तू कुठं जॉबला जातो, तुझं वातावरण कसं आहे हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. आणि हे कधी होतं ज्यावेळी प्रत्येक स्वतःच्या घरात प्रॉब्लेम होतो त्याच वेळेला गोष्टी जाहीर होते. इतरांच्या घरात काय चालतं त्याच्यामध्ये गेलेले नसतं, पण ज्यावेळी आपल्या घरात काय प्रॉब्लेम झाला त्यावेळी आपल्याला त्रास होतो. तर असा त्रास अनेक बहिणीच्या आपल्या घरी व्यथा मारतात. तर ती व्यथा आहे जी कवितेच्या स्वरूपात मी तुम्हाला तुमच्यासमोर सादर करतो. एक बहीण जेव्हा आपल्या घरी येते प्रत्येक वेळा आपला नवरा अशा पद्धतीनं दारूच्या आहारी जाऊन त्या घराचं पूर्ण वाटोळ झालेलं आहे ते सांगत असते. तर ती कवितेच्या स्वरूपात तुम्हाला मानतो. लेकर म्हणती बापाला कसा शोधूनी पाहिला, लेकर म्हणती बापाला कसा शोधूनी पाहिला, सांगे घाला आईला नवरा दारुडा निघाला, सांगे घाला आईला नवरा दारुडा निघाला, सांगे भावाला बहिणा दादा कसं रसगी
एकटीच्या मजुरीवर सारा संसार चालला, एकटीच्या मजुरीवर सारा संसार चालला. सांगे घराईला नवरा गारुडा निघाला, नाही मोराला कपडे फिरती उन्हात उघडे, नाही मोराला कपडे फिरती उन्हात उघडे. नाही पाहिले दादा मी याच्या घरचे लुगडे. नाही मोराला कपडे फिरती उन्हात उघडे, नाही पाहिले दादा मी याच्या घरचे लुगडे. माझा वैतागला जीव कसं सांगू मी तुम्हाला, माझा वैतागला जीव कसं सांगू मी तुम्हाला. सांगे घराईला नवरा दारुडा निघाला, रोज पैशासाठी मारी याला दारू एवढी प्यारी, रोज पैशासाठी मारी याला दारू एवढी प्यारी. सांगा आई बाबा दादा इथे राहू कुण्या परी, सारा संसार बुडाला कसं सांगू मी तुम्हाला, सारा संसार बुडाला कसं सांगू मी तुम्हाला. सांगे घराईला नवरा दारुडा निघाला, सांगे घराईला नवरा दारुडा निघाला. धन्यवाद. त्यानंतर मी सगळ्यांना होतो आज या कार्यक्रमासाठी आम्हाला इथे तुम्ही बोलवलं, बोलण्याची संधी दिली आणि जे काही गोष्टी मी तुम्हाला मांडल्या तिथे तुम्ही शांतपणे ऐकून पण घेतला, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि इथं बोलवल्याबद्दल मी संयोजकांना आणि सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.